बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत। राज्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या सर्व ठिकाणी या मुख्य शहरांमध्ये विविध पथकं ही मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। प्रामुख्याने मुंबई, पुणे आणि नागपूरची ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीच्या दिशेने ही भव्य दिव्य अशी मूर्ती सध्या रवाना होतीये, मार्गस्थ होतीये। दुसरीकडे पुण्यामधली ही दृश्य आहेत। पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि त्यानंतर आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ही मिरवणूक आपण पाहतोय। काही वेळापूर्वीच या ठिकाणी उत्तर पूजा आणि महाआरती संपन्न झाली आणि त्यानंतर आता ढोल ताशा पथकांच्या मार्फत इथे सादरीकरण केलं जाणार आहे। ढोल ताशांचा गजर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे आणि सध्याची ही नागपुरातली दृश्य रंगीबिरंगी आपल्याला फुलांची सजावट आणि त्यासोबतच इथे रोषणाई सुद्धा पाहायला मिळते। एक पथक यामध्ये सहभागी झालेला आहे आणि हीच मिरवणूक सध्या मार्गस्थ होतीये। मानाच्या गणपतीच्या मागे आपल्याला इतर सार्वजनिक मंडळांचे गणेश हे ओळीनं पाहायला मिळतात आणि नागपुरातली ही लाईव्ह दृश्य जिथे विविध पथकांच्या मार्फत आपल्या कलेचं सादरीकरण करण्यात आलेलं आहे। पारंपरिक नृत्य आणि पारंपरिक संगीत या दोघांचं सादरीकरण केलं जाते। त्याशिवाय आपल्याला साहसी खेळ हे सुद्धा पाहायला मिळतात। सध्याची ही मुंबईतली दृश्य आहेत। तर मिरवणूक ही पुढे पुढे मार्गस्थ होतीये। दुसरीकडे वाहनांची सुद्धा गर्दी आहे। मात्र मुंबई पालिकेनं, प्रशासनानं आणि वाहतूक प्रशासनानं सुद्धा याचं काटेकोर नियोजन केलेलं आहे। इतर मुंबईकरांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि त्यांच्यासाठी रस्ते हे मोकळे राहावेत या अनुषंगानं सुद्धा पर्यायी मार्गांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। मिरवणूक एका मार्गाने जाते, दुसरीकडे वाहनांची जरी गर्दी असली तरी सुद्धा ते मार्गस्थ होण्यासाठी पोलीस हे सज्ज आहेत। पोलीस प्रशासन हे सध्या सज्ज आहे। आणि यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होऊयात। मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये सध्या ही दिमाखात मिरवणूक संपन्न होतीये। सध्याची ही मुंबईतली दृश्य आहेत। लालबागच्या राजाची मिरवणूक आहे आणि मंडळाचे कार्यकर्ते तर आहेतच, त्याशिवाय मुंबईकरांचा उत्साह कुठेही ओसरलेला नाही, तो शिगेला पोहोचलेला आहे। अनेक तास लोटलेले आहेत तरी सुद्धा त्याच उत्साहात ही मिरवणूक पुढे संपन्न होतीये। सध्या गिरगाव चौपाटीच्या दिशेने अनेक सार्वजनिक मंडळांचे बाप्पा हे मार्गस्थ होत आहेत आणि ओळीनं हळूहळू आता गिरगाव चौपाटीच्या दिशेने हे बाप्पा आपल्याला जाताना पाहायला मिळतात। विविध रूपातील आणि विविध अवतारामधील बाप्पा यंदा साकारण्यात आले। शिवाच्या रूपामधील हा गणपती बाप्पा आपण पाहतोय। तर धोबी तलावचा विघ्नहर्ता हा आपण पाहतोय आणि तो सुद्धा गिरगाव चौपाटीच्या दिशेने सध्या मार्गस्थ होतोय आणि या मिरवणूक यात्रा सध्या गिरगाव चौपाटीच्या मार्गावर पोहोचलेल्या आहेत। गुलालाची उधळण करण्यात आलेली आहे, पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। तर मुंबईच्या काही भागामध्ये आतषबाजी सुद्धा करण्यात आली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं या मिरवणुकीमध्ये सहभागी मुंबईकर झालेले आहेत। आपापल्या परीनं यामध्ये एक हातभार लावण्याचा मुंबईकरांनी प्रयत्न केला। यानंतरचे हे पुण्यातले दृश्य आपण पाहतोय। पाचही मानांच्या गणपतींचं विसर्जन हे सायंकाळी संपन्न झालं आणि त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक ही मार्गस्थ होत असतानाच त्याच्या पाठोपाठ इतर सार्वजनिक मंडळे जी आहेत शहरामधली त्यांचे गणेश बाप्पा हे सुद्धा आता मार्गस्थ होत आहेत। अलका टॉकीज चौकामध्ये अनेक मंडळं दाखल झालेले आहेत। पुण्यातली सध्याची ही लाईव्ह दृश्य आहे ज्यामध्ये ढोल ताशा पथकं सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत। अनेक तासानंतर सुद्धा पुण्यामध्ये या पारंपरिक खेळांचं सादरीकरण हे सुरू आहे। ढोल ताशाचा गजर असेल, आतषबाजी असेल ही आपल्याला पाहायला मिळते। मात्र हा उत्साह जर एकीकडे असला तरी दुसरीकडे साश्रू नयनांनी आज बाप्पाला निरोप दिला जातोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आता हे सर्व भक्तगण या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। दरवर्षी गेल्या वर्षी खास करून पुण्यामधील मिरवणुका या लांबल्या गेलेल्या होत्या। बरेच तास या मिरवणुका सुरू होत्या आणि त्यामुळे
यंदा असा प्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांचं सुद्धा तसंच नियोजन मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। पुणे पोलिसांकडून सुद्धा या अनुषंगानं एक विशेष नियोजन करण्यात आलं, जेणेकरून वेळेत गणपती बाप्पांचं विसर्जन संपन्न व्हावं। तर गिरगाव चौपाटी परिसरामधली ही सध्याची दृश्य आहेत। गिरगाव चौपाटीवर अनेक मंडळं आधीच दाखल झालेली आहेत आणि दुसरी मंडळं सुद्धा मागून ओळीनं पुढे दाखल होत आहेत आणि त्यांनाच मार्ग करून देण्यासाठी हे नियोजन सध्या सुरू आहे। तर गिरगाव चौपाटीवर सध्या पालिकेचं हे नियंत्रण कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वी दाखल झालेले होते। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त भूषण गगराणी यांची सुद्धा उपस्थिती होती। एकंदरीतच तिथल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेण्यात आलेला आहे। नियोजन याची पाहणी करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत पालिकेचं नियोजन पाहून त्यांनी पालिकेचं या सगळ्या अधिकाऱ्यांचं कौतुक सुद्धा केलेलं आहे। तर या मिरवणुकांच्या संदर्भातील सगळी दृश्य आणि अपडेट्स आपण पाहणार आहोत, मात्र त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेतो।